मंडळी, मी आज बनवत आहे भरलेली वांगी. ही बघ, ही वांगी, कारली, थोडीशी मिरची त्याच्यात घेतली अशी चवीला. सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे, त्यात सुका खोबरा, कोथिंबीर आणि आला हा वाटण आहे. शेंगदाण्याचं कूट, थोडासा गूळ चवीला, आला लसूण ठेचून घेतलेलं आहे, हळद मीठ मसाला, हळद मीठ मसाला. बस ना. आता मी कारली साफ कशी करायची ती दाखवते. मी ते थोडंसं पुढचं टोक तोडायचं, हे मागचं ठेवायचं आहे थोडंसं टेक, आणि ही मधून चिरायची. काय हे ओपन करायचं आपण, यात चमचा घालून साफ करायचं. बी त्याच्यातला बी काढायचा आहे. हा असा कळलं? अशी क्लीन करून घ्यायची कारली. आतला बी सगळा काढलाय मी. हे बघा, 3च का घेतल्यात कारण मी एकटीच खाणार आहे हे म्हणून. मी पण खाईन जरासं. आणि गार्गी थोडस खाईल माझ्या जोडीला. ते मम्मी काढेल हा. त्या वाल्या वांग्या. आणि मी आता पहिलं वाटण रेडी करून घेते, कारण वाटण रेडी झाल्यावर मग कारली हे वांगी कापेल. कारण वांगी आताच कापून ठेवली ना तर ती काळी पडते, म्हणून आधी वाटण फ्राय करून घेऊया आपण. मी याचे जिरा घ्यायचे विसरली, थोडा जिरा, अर्धा चमचाच घेतलाय जिरा, आणि तो टेस्टे आता मी याच्यामध्येच घेते. 2 माप तेल घेतलंय, कारण कारली आणि वांगी थोडीच आहेत ना म्हणून. सारखी सवय, लसणाला हात लावला ना मला हात धुवायची सवय, त्यामुळे मी पहिले हात धुवेल. आता हा लसूण छान लाल करून घ्यायचं आपण. लसूण लाल झालाय, ताट टाकते. मसाला 2 चमचे, थोडा तिखट चालतो आम्हाला. आणि हा सुका खोबऱ्याचं वाटण आता फ्राय करून घ्यायचं छान. लगेच कूट टाकायचे, सगळं लगेच टाकून घ्यायचं, रेडी ठेवायचं फक्त फटाफट करायला. आणि असं घाटलत राहायचं. सॉरी, मी आमची भाषा वापरते, घाटलत राहायचं वगैरे. काय आणि आता मीठ चवीनुसार टाकायचं याच्यामध्ये, आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकणार आहे. आणि थोड्या वेळाने गूळ टाकणार. हे रेडी झाले आता. फक्त आता जरा थंड होऊ दे, मग आपण त्याच्यात भरू. हा असं 4 भाग करून घ्यायचे वांग्यांचे. काय, आणि याच्यामध्ये हे सारण भरायचं आणि मग ते फ्राय करायचं आपण तेलामध्ये. तर गाईज, आपल्याला मम्मीने 1.5 माप तेल टाकायला सांगितलं इकडे, तर मी ते पण टाकते. आणि तुम्हाला प्रिव्हियसली लाडूचा वॉइस येत असेल भुकताना, इट्स बिकॉज जेव्हा तिचे फेवरेट लोक येतात तेव्हा ती अशीच भुकते, जोपर्यंत ते बसत नाही किंवा काम डाऊन नाही करत तिला. सारण असं भरून घ्यायचं. काय, जेवढी जास्त स्टफिंग तेवढी जास्त मजा येते खाताना. सोडते, तेल गरम झालंय. सासूबाईंची रेसिपी आहे, यांच्या मम्मीची. काय, प्लेट अशीच ठेवायची ना. हा, आणि त्याच्यावर वजन ठेवायचं. बघ, ते कारली भरते मी. अर्धी मम्मीने भरून ठेवली. हा, दाबून दाबून भरून घ्यायची. आता ती वांगी झाली ना का मग कारली सोडायची आहेत ना तेलामध्ये फ्राय करायला. हे वाटण थोडंसं टाकते याच्यामध्ये, थोडं उरलं येते. आणि अगदी जरासं पाणी टाकते, कारण तेल खूप टाकलंय ना म्हणून. मम्मी आता पलटी मारून घेते. पलटी मारते आता, एक साईड इकडे. आता परत त्याच्यावर जरा वजन ठेवायचं आपण, झाकण, आणि हे करायचं. खूप टेस्टी असतं, हे करून बघा प्लीज. शिजली थोडी वांगी, लगेच शिजतात तशी, वेळ नाही लागत वांग्यांना. फक्त
तर लक्ष ठेवायचं त्याच्यावर जरा. काय तर मी ते 1 माप तेल टाकले आता त्याच वांगी तळले त्याच कढईमध्ये. आता ही कारली सोडते मी त्याच्यात आणि पण बारीक गॅसवर फ्राय करायचे आपल्याला. आणि या मिरच्या टाकून देऊ त्याच्यात. एक जेव्हा फ्राय नाही पाणी आहे ना तो पण टाकते त्याच्यात. आता याच्यावर एक झाकण ठेवते प्लेट आणि वजन ठेवते. काय हे बघ असं म्हणजे आयला. आणि ही वांगी कारली बॉईलच केली नाही, बॉईल करून मग घ्यायचे असतात. आज असेच हे केले. अरे विसरली मी. ती बॉईल करून घ्यायची, कडू लागते थोडे. पिकनिकला वगैरे जायचं असेल ना तर ही घेऊन जायचं, खूप छान आहे म्हणजे. आणि राहतं पण, फ्राय करतो ना आपण ते चांगलं म्हणून ते जरा चांगलं म्हणजे राहतं. 2 दिवस पण राहू शकतं हे नेला तर. परत थोडं वजन ठेवते.